कोल्हापूरच्या सामाजिक, शैक्षणिक आणि समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ व्यक्तिमत्व राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष आणि महामंत्री भरत काका लाटकर यांचं आज वयाच्या 89व्या वर्षी निधन झालं। शिक्षक, समाजवादी कार्यकर्ते आणि साने गुरुजींच्या विचारांचे निष्ठावंत अनुयायी म्हणून त्यांनी आयुष्यभर जनजागृतीचं कार्य केलं। त्यांच्या निधनानं कोल्हापूरच्या सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे। राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष आणि महामंत्री भरत कलाप्पा लाटकर यांचं मंगळवारी दुपारच्या सुमारास निधन झालं। मृत्यूसमयी ते 89 वर्षांचे होते। 1 ऑगस्ट 1938 रोजी जन्मलेल्या भरत लाटकर यांनी शिक्षक म्हणून कोरगावकर हायस्कूलमध्ये अनेक वर्ष सेवा बजावली। मात्र शिक्षक हीच त्यांची ओळख मर्यादित राहिली नाही। राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून त्यांनी समाजात संविधानिक मूल्ये, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आयुष्यभर अथक परिश्रम घेतले। साने गुरुजींच्या विचारांचे निष्ठावंत अनुयायी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काका लाटकर यांनी युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी शिबिरं, प्रशिक्षण वर्ग आणि विविध जनजागृती उपक्रम राबवले। त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाबद्दल अनेक संस्थांनी त्यांचा गौरव केला होता। नुकतंच शिवाजी विद्यापीठाच्या शिव महोत्सवात त्यांना शिवसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। त्यांचं पार्थिव आज रात्री 8 वाजेपर्यंत नक्षत्र पार्क, कदमवाडी इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर पार्थिव डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येईल। बुधवारी सकाळी कोरगावकर हायस्कूलमध्ये अंत्यदर्शनानंतर अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे। आयुष्यभर समाजासाठी कार्य करणाऱ्या भरत काका लाटकर यांनी मृत्यूनंतरही समाजसेवेचा आदर्श कायम ठेवत देहदानाचा निर्णय घेतला होता। त्यांच्या इच्छेनुसार डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये देहदान करण्यात येणार आहे। महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांचे ते वडील, तर माजी महापौर सुरमंजिरी लाटकर यांचे ते सासरे होते।